हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आज भरपूर दिवसांनी मोठा ब्लॉग येते. कारण पण तसंच आहे, तुम्ही थंबनेल तर बघितलंच असेल. तर हो, कारण तेच आहे, गुड न्यूज आहे आमच्या घरी. तर भरपूर दिवस झालं ना मला प्रॉब्लेम्स वगैरे होत आहेत ब्लॉग शूट करायला. खरं तर मोठा ब्लॉग शूट करायचं म्हटलं ना की आजारी असते. महिन्यातून 15 दिवस शक्यतो मी आजारीच असते, त्याच्यामुळे मला मोठा ब्लॉग काही शूट करणं होत नाही. पण म्हटलं ठीक आहे, आता आपण अपलोड करूया. कारण भरपूर असे कारण आहेत. प्रेग्नेन्सी आहे मला, त्याच्यामुळे म्हटलं आपण शूट करूया. कारण अद्विकच्या टायमाला ना मी नाही, म्हणजे सोशल मीडियावरती नव्हते, व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते. तर म्हटलं नाही, ही प्रेग्नेन्सी जर्नी मला पूर्ण अशी शेअर करायची आहे. कारण हीच प्रेग्नेन्सी जर्नी मला पुढे चालून माझ्या बाळाला किंवा छोट्याशा बेबी गर्लला मला दाखवता येईल. त्याच्यामुळे म्हटलं सगळ्या गोष्टी आपल्याला कॅप्चर करायच्यात, आठवणी कॅप्चर करायच्यात. त्याच्यामुळेच हा ब्लॉग ना खरं तर आहे. पण म्हटलं हीच गुड न्यूज ना तुमच्यासोबत शेअर करूया. कारण तुम्ही पण माझ्यासोबत फॅमिली सारखे जोडले गेलेले आहे. तुम्ही काळजीने प्रश्न विचारता. भरपूर असे प्रश्न पण येत होते मला की ताई तुम्ही प्रेग्नेंट आहात का, प्रेग्नेंट आहात का. पण 3 महिने त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसतं, त्याच्यामुळे मी शांत होते. पण म्हटलं नाही, आता सांगूया. 3 महिने कंप्लीट झालेत, तर म्हटलं शेअर करावं लागेल. कारण 3 महिन्याची सोनोग्राफी झाली की त्याच्यामध्ये कळतं की बाळ ओके आहे का, व्यवस्थित आहे का, सगळं ठीक आहे का. कारण मला त्रास भरपूर होत होता, त्याच्यामुळे मग म्हटलं नाही, सोनोग्राफी वगैरे आपण करूया, त्याच्यानंतर मग शेअर करूया. तर त्या सोनोग्राफीमध्ये सगळं ओके आहे, मनासारखं आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे ही प्रेग्नन्सी मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे ही गुड न्यूज ना खरं तर आम्हाला अनएक्सपेक्टेड होती. इथे ना मी व्हिडिओ लावेल, म्हणजे मला डाऊट येत होता की मी प्रेग्नेंट आहे, कारण मला त्रास वगैरे होत होता. मग त्याच्यामुळे ना किट आणली होती आणि त्या किटमध्ये चेक केलं. तेव्हा ना मी चेक करताना व्हिडिओ शूट केला होता की म्हटलं बघूया, असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण व्हिडिओ डिलीट करून टाकूया. त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट केला होता. पण त्याच्यामध्ये ना मला असा शॉक बसला होता. कारण मला ती प्रेग्नेन्सी होती, म्हणजे आम्ही एक्सेप्टच केली नव्हती ही प्रेग्नेन्सी की असेल. कारण अद्विक 5 वर्षाचा झाल्याशिवाय सेकंड प्रेग्नेन्सीचा विचारही नाही करायचा असं आम्ही ठरवलं होतं. कारण अद्विकच्या टायमाला मला भरपूर असा त्रास झाला होता, त्याच्यामुळे नको म्हटलं की नको बाबा एवढ्या लवकर, अद्विकला पण समजेल. कारण तो पण पडलाय 2दा 3दा, त्याला पण भरपूर असे त्रास प्रॉब्लेम झालेत. त्याच्यामुळे म्हटलं नाही, सगळं फोकस, सगळं लक्ष त्याच्यावरतीच. दुसऱ्या बाळाचा विचार 5 वर्षानंतरच करूया. पण हे अचानक असं काय झालं. मग सगळ्यांचं म्हणणं होतं की अद्विक तर 2.5 वर्षाचा आहे आता सध्या, मग राहू दे, 2.5 वर्षाचा आहे म्हणजे दोन्ही बाळ, म्हणजे अद्विक आणि सेकंड बाळ, तर ते दोघं पण ना सोबत मोठे होतील. तर आला थोडा पण माझ्या डोक्यात विचार, यांच्या पण डोक्यात विचार की हा बाबा, सगळ्यांचं म्हणणं तर बरोबर आहे, मग ठेवायचं का नाही, ठेवायचं का नाही, असं चाललं होतं. पप्पांचं म्हणणं होतं की नको. अद्विकच्या टायमाला पण भरपूर असा त्रास झालाय, म्हणजे माझ्या सासऱ्यांचं म्हणणं होतं की नको. कारण मी अद्विकच्या टायमाला जेवढं सोचलंय ना तेवढं सगळ्यांना घरामध्ये माहिती आहे, त्याच्यामुळे मग नको बोलत होते. पण परत म्हटलं की ठीक आहे बाबा, जाऊ दे, आता राहिलंय ना तर ते नको नको करण्यात काय फायदा नाहीये. कारण ते परत अबॉर्शन वगैरे करणं म्हणजे ते आपल्या माती एखादं पाप लागल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे जे आहे ते म्हटलं ठेवूया. मुलगी झाली तर सगळ्यांना खुशी होणार आहे, सगळ्यांना म्हणजे मला आणि माझ्या आहोंना तर खूप खुशी होणार आहे. कारण त्यांची खूप इच्छा आहे की सेकंड मुलगी व्हावी. म्हणजे ऑलरेडी आमच्या घरामध्ये 3 मुली आहेत, पण अजून एखादी मुलगी आली किंवा अजून एखादी लक्ष्मी आली तर काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मला तेवढी आवड आहे. तिला क्यूट क्यूट कपडे, क्यूट क्यूट मेकअप, म्हणजे सगळ्या गोष्टी मला ज्या आवडतात ना त्या सगळ्या गोष्टी मला तिला करायच्यात. म्हणजे घरामध्ये आमच्या लेकरं आहेत, मी त्यांना पण करते, पण तिला पण करायच्यात. त्याच्यामुळे आहे, एक इच्छा आहे माझी पण. आणि सगळ्यात जास्त तर माझ्या आहोंची होती. अद्विकच्या टायमाला त्यांना ती अपेक्षा होती की होईल बाबा एखादी मुलगी क्यूट अशी. कारण आहेत, भरपूर असे कारण आहेत. तर होईल असं त्यांना वाटलं होतं, पण नाही. पण ठीक आहे म्हटलं, आता सेकंड प्रेग्नेन्सीला तर असावी. कारण माझ्या आहोंची भरपूर अशी इच्छा आहे की त्यांना एक क्यूट अशी बेबी गर्ल असावी. तर आहे बाबा इच्छा, बघू आता काय होईल. देव जे देईल ते आपलंच असणार आहे, ते काय आपण टाकून देणार नाहीये किंवा काही नाही. ते छोटंसं बाळ असणार आहे, आपला जीव असणार आहे, आमच्या दोघांचा हक्काचं बाळ असणार आहे. जसा की अद्विक आहे, अद्विकला पण आम्ही तेवढा जीव लावणार आहे जेवढं सेकंड बाळाला. तर ठीक आहे बाबा, जे असेल ते आमचं असणार आहे. पण ही प्रेग्नन्सी एक्सेप्ट नव्हती, त्याच्यामुळे मी नाराज होते, माझे आहो नाराज होते सगळेच. आणि खरं तर अद्विकचा चेहरा डोळ्यासमोर येत होता की माझं पिल्लू एवढीच आहे, अजून कशाला, आत्ताच कशाला, नको, असं तसं भरपूर असे विचार झाले. 1.5 महिना गेला, म्हणजे त्या 1.5 महिन्यात मला एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला. नको बोलत होते माझे आहो, ठीक आहे तुला त्रास होतोय ना तर नको. पण मी म्हटलं नको, तुमची इच्छा आहे ना तर ठेवूया. परत मला हाच प्रॉब्लेम मला परत पण सहन करायचा आहे. हाच प्रॉब्लेम म्हणजे
मळमळ उलट्या, मला एवढ्या उलट्या आणि एवढं मळमळ होतं ना, म्हणजे उलटी जर यायला लागले ना, भरपूर सगळं खाल्लेलं वगैरे बाहेर, हे आवडत नाहीये ते आवडत नाहीये, आवडणाऱ्या गोष्टी नको वाटताय, जे आवडत नाही ते खाऊ वाटते, त्याच्यामुळे भरपूर असा त्रास. त्याच्यामुळे यांचं म्हणणं होतं की नको बाबा, पण म्हटलं ठीक आहे, आता आले ना मनात ठेवूया म्हणून तर ठेवूया. सगळेजण म्हटले की एका सोबत दोघे पण मोठे होतात, कारण सांभाळणं थोडंसं अवघड असतं लहान बाळांना. आजवीच्या टायमालाच मी अनुभवलंय. त्याच्यासोबत मी रडायचे म्हटल्यावरती मला किती त्याला सांभाळता येत असणार आहे. तर ते सगळे विचार माझ्या डोळ्यासमोर येत होते. पण परत ठरवलं की जाऊ द्या, ठीक आहे, जसं असेल तसं ऍक्सेप्ट करूया. म्हणजे आद्विक 5 वर्षाचं होईपर्यंत हे पण बाळ थोडंसं मोठं होईल, म्हणजे मी पण मोकळी होईल. कारण 2 बाळ झाले की ऑपरेशन करून टाकायचं असं आम्ही ठरवलंय. मग ते काही होऊ द्या. त्याच्यामुळे मग आता म्हटलं बघूया, हे एक झालं ना की आपलं टेन्शन जाईल. कारण भरपूर असा त्रास झाला आधीच्या टायमाला, तर या टायमाला होऊ नाही त्रास. त्याच्यामुळे आम्ही भरपूर असे प्रयत्न केले होते, पण झाला, मळमळ होते, उलटी होती. 3 महिने झालं तरी पण तसंच होतंय. त्याच्यामुळे मला एवढा राग येतो, एवढी चिडचिड होती ना की 3 महिने होतं बाबा, की 3 महिने त्रास होतोय, मग आत्ता कशाला व्हायचं असं मला वाटतं. पण ते तेवढाच त्रास, तेवढंच दुखणं, त्याच्यामुळे ना ते नको वाटत होतं. यांनी 3 महिने होईपर्यंत म्हणत होते की विचार कर, बघ, नसेल ठेवायचं तर नको ठेवू. त्यांची तर इच्छा भरपूर होती, पण त्यांनी माझ्यासाठी बोलत होते की नसेल पाहिजे तर नको, आत्ताच नको, थोड्या दिवसांनी ठेवू आपण. पण परत तेच तेच म्हटलं, थोड्या दिवसांनी पण मला तोच त्रास झाला तर काय करणार. मग त्याच्यामुळे थोडासा विचार केला, दोघांचा विचार, कारण अद्विकचा चेहरा डोळ्यासमोर येत होता खास म्हणजे. त्याच्यामुळेच खरं तर म्हटलं ठेवूया बाबा, जाऊ द्या. कारण खूप हट्टी येतो, एखादं बाळ सोबत आलं त्याच्या तर हट्टीपणा त्याचा कमी होईल. त्याचा पण विचार केलाय, आमचा पण विचार केलाय, माझा स्वतःचा पण विचार केलाय की 2 बाळ झाले की आपण मोकळे, ऑपरेशन वगैरे केलं की टेन्शन नाही, असं ठरवलंय बाबा. सगळ्यांचं म्हणणं असतं, आपले वयस्कर माणसं जे असतात ना ते खरं तर म्हणतात की चांगलं असतं बाबा, विचार करून सगळ्या गोष्टी करून जर ठेवलं तर. कारण एका सोबत दोन्हीही बाळ मोठे होतात, तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. जसा विचार केला, 2-3 दिवस आम्ही विचार केला की हा बाबा, हे म्हणणं बरोबर आहे, ते बरोबर आहे. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. जाऊबाईचं पण म्हणणं होतं, कारण खडी क्रशन वगैरे असते ना, ती भरपूर अशी उचलली होती. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की क्रशनना आमच्या बाजूचा प्लॉट खोदायला काढला होता, आणि ती क्रशन मी टोपल्या टोपल्याने उचलली होती. म्हणजे एवढी क्रशन उचलून मी तेव्हा प्रेग्नेंट होते, एवढी क्रशन उचलून पण प्रेग्नेन्सी माझी खाली झाली नाही, म्हणजे ते बाळ माझं खाली झालं नाही. तर म्हटलं, मला माहित नव्हता पण तेव्हा, तर म्हटलं एवढं आपण काम केलंय पार आजारी पडेपर्यंत, तरी पण ती प्रेग्नेन्सी खाली झाली नाही, तर ओके असेल बाबा, मुलगी वगैरे असेल. कारण जाऊबाई म्हटल्या, थोडासा अनुभव वगैरे असतो, त्याच्यामुळे त्या म्हटल्या की अनुजा असेल मुलगी, राहू दे. त्याच्यामुळे ठेवलंय बाबा, आता बघू, नशिबात जे असेल तेच येणार आहे. नशिबाच्या पुढे कोणी जाणार नाही, पण असली तर खरंच माझ्यासाठी खूप छान आहे. कारण आदवीच्या टायमाला थोडीशी होती अपेक्षा, पण ठीक आहे, आद्विक झाला, त्याने पण काय नाराज झाले नाहीत, सगळेच हॅप्पी झाले. आणि सेकंड प्रेग्नेन्सीला पण सगळेच हॅप्पी होतील. तर म्हटलं जे आहे ते आहे. मग 3 महिन्याची सोनोग्राफी वगैरे काढली, त्याच्यामध्ये सगळं ओके सांगितलं. सगळी सोनोग्राफी वगैरे यांना पण बोलून दाखवलं होतं डॉक्टरांनी. आणि 1.5 महिन्याची सोनोग्राफी काढली होती, तेव्हा थोडंसं टेन्शन दिलं होतं की बाळाचे ठोके दिसत नाहीये, हे दिसत नाहीये, ते दिसत नाहीये. मग तेव्हा थोडंसं टेन्शन आलं होतं की एवढं सगळं आपण सहन करतोय, म्हणजे मला जागेवरून उठू पण वाटत नव्हतं, एवढा मला त्रास होत होता. तरी पण मी थोडेसे ब्लॉग वगैरे शूट करून अपलोड करत होते, कारण ते आता माझं आवड झाली आहे, आवड निर्माण झाली आहे. ब्लॉग शूट करायची म्हणा, मिनी ब्लॉग म्हणा, म्हणजे सगळे ब्लॉग शूट करायची मला एक आवड झाली आहे. त्याच्यामुळे मी ती तरी पण आजारपणात शूट करत होते आणि अपलोड पण करत होते. कारण तेव्हा कोणाला दिसून आलं नाही, आणि सगळे म्हणतात की तुला त्रास होतोय, तुझ्या चेहऱ्यावरून, तुझ्या बोलण्यावरून वाटत नाही की तुला एवढा त्रास होतोय, पण होतोय, अजून पण होतोय. 3 महिने झाले तरी पण त्रास होतोय, कधी बंद होणार आहे काय माहिती. म्हणजे मला ना प्रेग्नेन्सी अशी सुखाची नाही आहे. भरपूर जणांना एकदम छान आनंदात हसत खेळत अशी प्रेग्नेन्सी जाते, पण मलाच असं का काय माहिती, भरपूर असा त्रास वगैरे होतो. पण 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 म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. आता एक क्यूटचाच बाळ झालं ना की मी ओके असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं तो त्रास मी साईडला ठेवते, दुर्लक्ष करते आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तर अशी काय माझी प्रेग्नेन्सी जर्नी आता चालू झाली आहे. इथून पुढे मिनी ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर माझ्या चॅनलवरती ना नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, कारण माझे सगळे नवीन अपडेट्स वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आत्ता मला लागलाय 4था महिना,
तर इथून पुढची माझी प्रेग्नेन्सी जर्नी मी तुमच्यासोबत सगळी शेअर करणार आहे. 3 महिने मी काही शेअर केलं नाही, सगळ्या गोष्टी खाव्याशा वाटत होत्या, सगळे नवीन नवीन पदार्थ बनवून मी खात होते, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत होते, पण काही कारणामुळे मी ते रिव्हील करत नव्हते. कारण सांगतात, भरपूर जण म्हणतात 3 महिने सांगायचं नसतं, त्याच्यामुळे शक्यतो मी नाही सांगितलं. नको, सेकंड प्रेग्नेन्सी असली तरी पण ते आपलं बाळ आहे, त्याला काय धोका नको, त्याच्यामुळे 3 महिने मी सांगितलं नाही. पण 3 महिन्यानंतर रिव्हील करू शकते, ओके वगैरे आहे. म्हणजे 1.5 महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये थोडंसं टेन्शन दिलं होतं, एवढा त्रास वगैरे सहन करतोय बाबा आपण आणि असं काहीतरी, त्याच्यामुळे टेन्शन थोडंसं होतं. पण त्याच्यानंतर 3 महिने वाट बघितली की बघूया बाबा, चांगलं ओके वगैरे असेल तर. मग ओके वगैरे सगळं व्यवस्थित झालं तेव्हा कुठे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर अशी माझी प्रेग्नेन्सी जर्नी चालू झाली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा छोटूसा व्लॉग आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे माझ्या आयुष्यातला नवीन सुरुवात आहे. नवीन म्हणजे सेकंड नवीन सुरुवात आहे. आद्विक सोबतची जर्नी तर मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्याच्यासोबत रडत होते, हसत होते, खेळत होते, त्याचे म्हणजे नवीन मुमेंट्सना मला खूप भारी वाटायच्या. तो मान उचलतोय, तो चालतोय, म्हणजे सगळ्या गोष्टी नवल वाटायच्या. आणि आमची देवांशी ना आद्विकच्या मागून जन्मली होती, पण ती बोलायला लागली. मग माझं पिल्लू का बोलत नाहीये, हे लवकर का चालत नाही, का रांगत नाही, अशा सगळ्या गोष्टी टेन्शन होतं माझ्यासोबत. आता तीच जर्नी परत माझ्यासोबत रिपीट होणार आहे, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे, खूप हॅपी आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये आहे, कारण त्रास वगैरे 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 सगळ्या गोष्टी ना तशाच झालेल्या आहेत माझ्यासोबत, आणि त्याच माझ्यासोबत रिपीट होत आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं डोक्यामध्ये टेन्शन तर आहे. आणि ते 9 महिने माझ्यासोबत टेन्शन राहणार आहे. जेव्हा ते बाळ माझ्या हातामध्ये येईल ना, तेव्हा मी टेन्शन फ्री होणार आहे. तोवर माझ्या डोक्यात टेन्शन राहणार आहे, कारण जेवढा त्रास सहन केला ना तेवढंच मला आत्ता पण होतंय. जेवलं नाही की चक्कर येते, कसं तरी होतंय, म्हणजे तेच मला अजून पण होतंय. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं होतं की माझी थोडीशी तब्येत झाली, थोडीशी माझ्यात ताकद आली तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतील माझ्यासोबत, तेव्हा आपण सेकंड प्रेग्नेन्सीचा विचार करूया. पण त्या अगोदरच या सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट झाल्या, अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या सगळ्या, पण त्या आल्या. म्हणजे काय म्हणतात, देव जे देतं ते घ्यावं लागतं, म्हणजे जे दिलं ते घेतलं पाहिजे. नाहीतर मग सेकंड प्रेग्नेन्सी पण अशी ऐकली आहे की मी, की राहत नाहीये त्यांना, भरपूर दिवस झालं सेकंड पहिलं बाळ असून पण दुसरं राहत नाही. त्याच्यामुळे म्हटलं नको, ते खाली करायच्या नादीच नको. आपल्या नशिबात दिलंय ते आपण घेऊया, कारण खाली करणं म्हणजे ते आपल्या मातीनं त्या बाळाचं पाप घेणं आहे, त्याच्यामुळे नको ते पाप. तर जसं आहे जे आहे ते तुम्हाला मी प्रेग्नेन्सी जर्नी शेअर करणारच आहे इथून पुढे. माझे क्रेविंग्स वगैरे, मला क्रेविंग्स एवढे होतात ना, भरपूर गोष्टी खाव्याशा वाटतात, भरपूर गोष्टी आवडतात, आणि माझ्या मला पाहिजे ते, पाहिजे तसं, पाहिजे त्या गोष्टी खाऊ घालतात. त्याच्यामुळे मी खूप माझ्या आयुष्यामध्ये हॅप्पी आहे, कारण नवराच असा क्यूट भेटला ना, सगळ्या गोष्टी देणारा, त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. तर बघूया आता प्रेग्नेन्सी जर्नी माझी कशी होती. माझ्या चॅनलवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहा, माझे सगळे व्हिडिओ बघत राहा. इथून पुढे मिनी ब्लॉगमध्ये पण मी शेअर करणार आहे. पुढचा ब्लॉग ना सोनोग्राफीचा मी शेअर करेन, 1.5 महिन्याची किंवा 3 महिन्याची सोनोग्राफी, दोन्ही पण शेअर करेन, कसं होतं काय होतं. कारण 1.5 महिन्यामध्ये पण थोडंसं टेन्शन दिलं होतं मला डॉक्टरांनी, तर सगळं शेअर करेन. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भरपूर अशी बडबड केली, पण ती बडबड थोडीशी फायदेशीर होती, माझ्या स्टोरीमधली होती, माझ्या आयुष्यातल्या नवीन पार्टची होती, त्याच्यामुळे थोडीशी ती बडबड सहन करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. बाय.